जय महाराष्ट्र मित्रांनो, तर चला आपण एअरबेस सिस्टम सुरू करूया. एअरबेस. तर आपण सर्वात पहिल्यांदा घेतले आहे स्पीकर, जे की डॉल्बी यांचे आहे 120 वॅटमध्ये. तर सोल्डर करून घेऊया आपण याला फर्स्ट. व्यवस्थित आपल्याला दोन्ही वायरला सोल्डर करून घ्यायचे आहे, जेणेकरून एक प्लस राहील पोलॅरिटी वर दुसऱ्याची मायनस पोलॅरिटी राहील. स्पीकर एकदम हेवी आहे आणि डबल व्हॉइस मध्ये आहे. तर हे अशा पद्धतीने आपण वायर सोल्डर करून घेतलेला आहे. आता चला दुसऱ्या बाजूने वायर सोल्डर करून घेऊया. त्याला व्यवस्थित सोल्डर करायचं आहे, जेणेकरून निघणार नाही आहे आतून. याच्यामध्ये पोलॅरिटी चेक करायची, प्लस आणि मायनस. त्याला व्यवस्थित सोल्डर केल्यानंतर वरती एक्स्ट्रा राहिलेलं वायर कट करून घ्यायचं आहे आणि याला टाय लावायचं, जेणेकरून आपलं स्पीकरचे वायर लूज होणार नाही किंवा निसटणार नाही. अशा पद्धतीने आपण एअरबेसमध्ये याला फिट करून घेऊया. पहिल्यांदा वायर बाहेर काढून घेऊया, त्यानंतर त्याच्यामध्ये स्पीकर फिट होणार आहे. स्पीकरला व्यवस्थित बसून घ्यायचं आहे, फिटिंग व्यवस्थित पाहिजे. त्याच्यानंतर स्क्रू लावून घेऊया त्याला आपण. त्याची एकदम स्पीकर व्यवस्थित बसत आहे, जेणेकरून एअर पास होणार नाही स्पीकरच्या दोन्हीच्या मध्ये. चला त्यानंतर आपण क्लास डी बोर्ड आहे, त्याला इन्स्टॉल करून घेऊया. बॅक साईडच्या पॅनलवरती आपण त्याला इन्स्टॉल करणार आहोत. तो वायर आपल्याला जे कनेक्शन आहे ते 2 चॅनल आहे, ते यामध्ये 2 चॅनलला आपण सोल्डर करून घेत आहे. डायरेक्ट स्पीकर वायर आपण बोर्डमध्ये देत आहोत. व्यवस्थित सोल्डर करून घ्यायचं आहे याला आणि इथे त्याची पोलॅरिटी चेक करायची आहे. प्लसच्या जागी प्लस तर मायनसच्या जागी मायनस. त्यानंतर आपण देत आहे बेस आणि ट्रबल किट, जेणेकरून आपल्याला फक्त याच्यातला बेस वापरायचा आहे. आता तर आपण सोल्डर करून घेऊया. टी लावलेले आहेत त्याला. बेसला कंट्रोल करण्यासाठी आपण याला यूज करणार आहोत. त्याला याचे वायरिंग करून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल जे आतला आहे ते प्लस वर मायनस आहे, हे 12 वोल्टवरती ऑपरेट होत आहे. या साईडने आउटपुट आहे आणि या साईडने इनपुट आहे. इनपुटला आपण टेम्परेचर रेजिस्टन्स टाकत आहोत, जे की आपला हाय टू लो कन्व्हर्टरचा यूज होईल तिथे. व्यवस्थित सोल्डर करून घ्यायचं आहे. यानंतर आपण बोर्डला सप्लाय देत आहोत, जो की 12 वोल्ट DC सप्लाय राहणार आहे. DDMMचं वायर वापरायचं आहे का ना. बोर्डचा आउटपुट खूप पॉवरफुल आहे, 60+60 बोर्ड आहे. बोर्डच्या इनपुटमध्ये बेस ट्रबलचा आपण आउटपुट देत आहे, बेसचा आउटपुट देत आहे. त्यामध्ये ई आणि ग्राउंड, आर इन, एल इन, ग्राउंड म्हणजे लेफ्ट साईड राईट साईड. तर आपण दोन्ही कॉम्बो करून घेणार आहोत, कारण की आपलं मोनो आहे. त्यानंतर स्क्रू लावून घेऊया. व्यवस्थित फिटिंग करायची आहे, जेणेकरून ते निघणार नाही. चला तर आता आपण वायर बाहेर काढूया याच्यातून आणि याला फिट करून घेऊया. स्क्रू व्यवस्थित टाईट करायचा आहे. चेकिंगसाठी ठेवलेला आहे, पण तुम्ही संपूर्ण स्क्रूचे
व्यवस्थित टाईट करा त्याला. चला तर आपण एक ॲम्प्लिफायर, प्री ॲम्प्लिफायर म्हणून याला एक टेप लावूया. जे की कार ॲम्प्लिफायर आहे. ॲम्प्लिफायर आपण यूज करणार आहोत याच्यासाठी. फर्स्ट ऑफ ऑल याला याचे कनेक्टर जोडून घेतले आहे. आपल्याला याला प्लस आणि मायनस जेणेकरून पॉवर सप्लाय द्यायचा आहे व्हीसीसी. यामध्ये मायनस चाललेला आहे आणि इथे आपण प्लस देत आहे. हा 12 व्होल्टवरती टेप ऑपरेट होतोय. इथे बॅटरीचे कनेक्शन करत आहोत आपण याला पॉवर सप्लाय. टेपमध्ये पॉवर सप्लाय आलेला आहे याच्या ॲम्प्लिफायरमध्ये. चला तर आपण आता करूया. याला बीटी मोडवरती सिलेक्ट केलेलं आहे आणि जे इनपुट आहे आपलं एअरबेसचं त्याला आपण याच्या एका व्हॉल्यूमच्या याच्यामधून आउटपुट घेतलेलं आहे. त्यानंतर आपण चेक करूया याचं. खूप जबरदस्त बेस आहे याला.